श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. ऑगस्ट महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? करिअर आणि व्यवसायात यशाची नवी संधी मिळेल का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढण्याची शक्यता आहे? कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण कायम राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल? चला जाणून घेऊया कुंभ राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ऑगस्ट महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, सकारात्मक बदल आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेचा, दूरदृष्टीचा आणि नाविन्यपूर्ण विचारांचा या महिन्यात चांगला उपयोग होईल. काही महत्त्वाचे निर्णय भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक ठरतील. सुरुवातीला काही अडथळे जाणवले तरी संयम, सातत्य आणि योग्य नियोजनामुळे प्रत्येक अडचण दूर करण्यास तुम्ही सक्षम राहाल. मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. या महिन्यात केलेले प्रयत्न पुढील काही महिन्यांसाठी यशाचा मजबूत पाया तयार करतील. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात करिअरच्या क्षेत्रात अनेक सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. बढती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात बदली होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणातही तुमचे कौशल्य उठून दिसेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे करार आणि विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञान, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन कल्पनांचा वापर केल्यास चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. कोणत्याही मोठ्या व्यवहारापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. स्पर्धकांमुळे थोडा दबाव जाणवेल, पण तुमची दूरदृष्टी आणि नियोजन तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. महिन्याच्या शेवटी करिअरमध्ये समाधानकारक प्रगती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या ऑगस्ट महिना स्थिरता आणि प्रगती देणारा ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील आवश्यक कामांवर खर्च वाढेल, पण योग्य नियोजनामुळे आर्थिक ताण जाणवणार नाही. बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. मालमत्ता, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मात्र जोखमीची गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. जुने कर्ज फेडण्यासाठी हा काळ चांगला राहील. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका आणि सर्व कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या शेवटी आर्थिक सुरक्षितता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढलेले दिसतील. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये प्रेम, आपुलकी आणि सहकार्याचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेले मतभेद हळूहळू दूर होतील. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये मिळालेल्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये एखादे शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभ आयोजित होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत प्रवास किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करा आणि संवादामध्ये संयम ठेवा. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे अनेक वाद शांततेने मिटतील. कुटुंबाचे सहकार्य या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुन्या गैरसमजांना दूर करून नात्यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा आणि छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नयेत. जोडीदारासोबत एखादा छोटा प्रवास किंवा आनंददायी कार्यक्रम घडू शकतो. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण करू देऊ नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल राहील. परस्पर विश्वास आणि संवादामुळे नाते अधिक मजबूत होईल. महिन्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात आनंद, समाधान आणि स्थैर्य वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची आणि तांत्रिक ज्ञान वाढवण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळू शकतात. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळा. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल.
एखाद्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. तुमची मेहनत आणि चिकाटी भविष्यात मोठ्या यशाचा मार्ग मोकळा करेल. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक राहील. कामाचा ताण आणि धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. सांधेदुखी, पायांचा त्रास किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात. नियमित योग, प्राणायाम आणि चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. तेलकट आणि जंक फूड टाळा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे लाभदायक ठरेल. योग्य जीवनशैलीमुळे संपूर्ण महिना उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने पार पडेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या महिन्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून चांगल्या संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांकडून योग्य वेळी सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट आनंददायी ठरेल. समाजात तुमच्या विचारांचे आणि कामाचे कौतुक होईल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. धार्मिक प्रवासामुळे मानसिक समाधान मिळेल. नवीन अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वात अधिक आत्मविश्वास आणि परिपक्वता निर्माण करतील. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा विशेष कल राहील. भगवान शनिदेव, भगवान शिव किंवा आपल्या आराध्य देवतेची भक्ती केल्याने मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. मंत्रजप, ध्यान आणि सत्संगामुळे मन स्थिर राहील. संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक अडथळे दूर होतील. करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. काही जुनी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळू. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. या महिन्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठे यश मिळवून देतील. तुमचा दूरदृष्टीचा स्वभाव आणि मेहनत तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेईल. एकूणच ऑगस्ट महिना कुंभ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. उपाय. प्रत्येक शनिवारी शनिदेवांची पूजा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा निळ्या रंगाचे वस्त्र गरजूंना दान करा. पिंपळाच्या वृक्षाला शनिवारी प्रदक्षिणा घाला. गरजू आणि वृद्ध व्यक्तींना मदत करा. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. राग, नकारात्मक विचार आणि अनावश्यक वाद टाळा. एकूण हा महिना कुंभ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी देणारा ठरू शकतो. करिअर व व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेऊन, संयमाने निर्णय घेतल्यास आणि सातत्याने प्रयत्न केल्यास महिन्याच्या शेवटी अपेक्षित यश, मानसिक समाधान आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ अनुभवायला मिळेल. धन्यवाद.